रामकृष्ण. आपण आता प्रारंभिक बोल पहिला व्हिडिओ बघितलाय, प्रारंभिक बोल दुसरा व्हिडिओ पण पाहिलेले आहेत तुम्ही. आता प्रारंभिक बोल तिसरा व्हिडिओ आहे. हा प्रारंभिक बोल 3 व्हिडिओ का बनवायचं कारण आहे, एकदाच एका व्हिडिओमध्ये सर्व बोल समजून सांगण्यात येणार नाही आणि वेळ भरपूर जाईल. त्यामुळे हा तिसरा व्हिडिओ, आता शेवटचा व्हिडिओ. आता शेवटच्या व्हिडिओमध्ये यामध्ये आता तुम्हाला 9वा प्रकारचा बोल सांगणार आहे. कोणता? 9 प्रकार. आता याच्या मागे आपण किती प्रकारचे बोल पाहिलेत? 8 बोल पाहिलेत. कोणते बोल? धा घिन तग घिन घिन धा घिन तग धा दिन तग दिन दिन दा दिन तग. त्याच्या आधी ता 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 धा ता गीता ता ता गीता 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 कत्ता गीता गीता ता गीता ता कत्ता ता गीता. असे 8 प्रकारचे बोल आपण बघितले. आता या व्हिडिओमध्ये आपण आता 9वा प्रकार, 10वा प्रकार, 11वा आणि 12वा असे हे 4 बोल बघू. आता बघा, आपण 8 बोल झाले. आता 9वा प्रकार बघा. 9वा प्रकार असा आहे, धेत तक तिक्की तक तिक्की तक तिक्की तक. कसा आहे म्हणा, आता माझ्या मागे म्हणा, टाळीमध्ये म्हणता आला पाहिजे तुम्हाला. धेत तक तिक्की तक तिक्की तक तिक्की तक. कसा आहे? धेत तक तिक्की तक तिक्की तक तिक्की तक. आता आपण बोल आहेत ना, बोल लिहून पण तुम्हाला मी तुमच्या स्क्रीनवर दिलेले आहे. बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये पण स्क्रीन सुरुवातीला दिलेले आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला दिलेले आहे आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये प्रारंभिक तुम्हाला देतोय मी. तुम्ही एका वहीमध्ये तुमच्या अक्षरामध्ये व्यवस्थित लिहून काढा. प्रारंभिक बोल 4, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6, 7 असं 10, 12 पर्यंत लिहून घ्या व्यवस्थित. हा, ते स्क्रीनवर दिले. आता आपण 9वा प्रकारचा बोल कसा आहे? धेत तक तिक्की तक तिक्की तक तिक्की तक. कसा आहे? धेत तक तिक्की तक तिक्की तक तिक्की तक. आता हा बोल आपण म्हणलेले, वाजवायचं कसं? धेत. कसं आहे? धेत. आता आपण 10 कसं दोन्हीकडून वाजवतो का नाही? धेत तसं. हा दे, त्याला ना न आपण काही ठिकाणी धा गी न त ग गी न ठिकाणी हा न वापरलो का नाही आपण? हा न आणि ही गी एकत्र वाजल्यानंतर धेत होतो. काय होतो? धेत. ते बघा, धेत. काय? धेत. म्हणजे कसं? धेत ता वाजवायचं, ता त क. कसं? धेत त तक म्हणजे ताका. धेत ताका तिक्की ताका तिक्की ताका तिक्की ताका. सोपं आहे, काही एवढं अवघड नाही. बघा, धेत ताका म्हणायचं, ताका वाजवायचं आणि तक म्हणायचं. कसं म्हणायचं? ता थाप वाजवायचं. हे ता आहे, पण धेत तक म्हणताना तक म्हणायचा. या व्हिडिओमध्ये बघा, या बोलामध्ये तिक्की तक कसं? जे न वापरलोत का नाही आपण, धा गी न असं या बोटन याला ती पण म्हणतात. आता याला ती म्हणतात, न पण म्हणतात आणि त पण म्हणतात. तक तक हे ती आणि त न असं आपण किती प्रकारचं पण याला याची भाषा आहे वेगवेगळी. म्हणजे ज्या त्या ठिकाणी जसा जसा बोल वाजवतात त्या प्रकारचं त्याला अक्षर जोडल्या गेले. आता याच्यामध्ये याला धेत धेत तिक्की तक आपण म्हणले, नक्क तक्क नाही म्हणले. का? म्हणजे त्या भाषेची त्या आता याच्या धेत वापरलं म्हणून त्या अनुषंगानेच वापरता आला पाहिजे. पूर्वी जे गुरु लोक होते त्यांनी असाच परंपरा आम्हाला शिकवले आणि तुम्ही पण तसंच शिकला पाहिजे. कसं आहे? बघा, ती आणि क, धेत दोन्हीकडून. आता हे तालामध्ये कसं व्हायचं? असं ताळ. तक तिकी तक तिकी तक तिकी तक तक तिकी तक तिकी तक तिकी तक. हा झाला 9वा बोल. आता 10वा बोल बघूया. धेगी तग धेगी तग धेगी तग तिक्की तक. काही जण तिक्की तग ब म्हणतात, पण आमच्या गुरुवर्यांनी तिक्की तक शिकवला. त्यामुळे कसं? धेत तक तिक्की तक तिक्की तक तिक्की तक. पण पहिला बोल बघितलाय. आता धेगी तग धेगी तग धेगी तग तिक्की तक. कसा वाजायचा?
आता मागच्या व्हिडिओ मागचा बोल पण धे वापरला. काय हे दोन्हीकडे तुम्ही याच्या अगोदर ऐक श्रवण केलेत किंवा वाजवलेले आहेत बघा. की सोपं वर त म्हणजे थाप. असा किती वेळेस व्हायचं? 3 वाजव. 3 वेळेस वाजवायचा आणि चौथ्या वेळेस काय होतं? ती आणि क कसा? आता हा बोल कसा स्पीड मध्ये कसा वाजवायचा? व्यवस्थितशीर पद्धतशीर प्रॅक्टिस करायची. एक एक अक्षर बसवायचं. बसवल्यानंतर मग तालात वाजवायचं. कसं? धग्गी तग धग्गी तग धग्गी तग चिक्की तग तग धग्गी तग धग्गी तग चिक्की तग. कसं? असंच वाजवायचं सेम टू सेम. आता बघितला आपण 10वा प्रकार. आता 11वा प्रकार बघू. 11वा प्रकार असा आहे गती कत कती कत्ता कती कत्ता कती कत्ता किंवा गती कत्ता गती कत्ता गती कत्ता कती कत्ता. 3 वेळेस गती कत्ता म्हणायचं. शेवटचा चौथा वेळेस कती कत्ता वाजवायचा. कसा? ग. आता हा ती आणि न मागच्या वेळेस मग न 10 घेण्याच्या ठिकाणी न वापरले, नच्या ठिकाणी तच वाजले. तोच न तोच त इथं तोच वापरायचा. गती कत्ता गती कत्ता गती कत्ता गती कत्ता. ता म्हणजे थाप बघा. गती कत्ता असं 3 वेळेस व्हायचं. किती वेळेस? 3 वेळेस. गती कत्ता गती कत्ता गती कत्ता. फक्त गती कत्ता होता ना, फक्त कती करता करायचं शेवटला. कसं? गती कत्ता गती कत्ता गती कत्ता गती कत्ता तसंच कसं वाजवायचं? स्पीड मध्ये थोडं तालामध्ये. बरोबर आहे ना? बघा. लक्षात घ्या. हा गती करता 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 गती करता. झाला. आता आपण बघितले 11वा प्रकार आणि आपण आता 12वा प्रकार बघू. याच जातीचा याच अनुषंगाचा बोल आहे. कसा आहे? गती कथा गती कथा गती कथा कती कथा. कसं? गती कथा आपण 3 वेळेस वापरले. आता हे गती कथा कती कथा कती कथा कती कथा. कती कथा फक्त 3 वेळेस व्हायचं. गती कथा एकच वेळेस. कसा व्हायचा? गती सोपा आहे. लक्षात घ्या. आपण 11व्या बोल मध्ये कसा बघितलेले? गती कत्ता गती कत्ता गती कत्ता कती कत्ता. गती कथा किती वेळेस वाजवलो? 3 वेळेस वाजवलो. कती कथा किती वेळेस वाजवलो? 1 वेळेस वाजवलो. आता इथं उलट करायचं. गती कथा एकच वेळेस व्हायचं. कती कथा 3 वेळेस व्हायचं. कसा? लक्षात घ्या. आता बघा वाजून दाखवतो तुम्हाला तालामध्ये व्यवस्थित.
4 बोल व्यवस्थित सावकाश प्रॅक्टिस करा. जर नाही समजायला आल्यात, अजून पण काही समजायला आलं नाही असेल तुम्हाला की मला हे बोल समजलं नाही, हा बोल कळत नाही महाराज, मग असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर किंवा प्रारंभिक मध्ये माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला फोन करून तुम्ही माहिती करून घेऊ शकता किंवा व्हिडिओ कॉल करू शकता. व्हिडिओ कॉल मध्ये मी तुम्हाला समजून सांगू शकतो, अथवा तुम्हाला वेळ जर असला तर आळंदीमध्ये मला फोन करून या, प्रत्यक्षात तुम्हाला आणि माझ्या समोर बसून घेऊन तुम्हाला शिकवली मी. चालतंय. रामकृष्ण हरी. धन्यवाद.